एक वाटी तीळ घेऊन छान असे भाजून काढून घ्यायचे. एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून असे काढून घ्यायचे आणि मिक्सरला जाडसर असं बारीक करून घ्यायचं. आणि ज्या ताटामध्ये चिक्की शीट करायची त्या ताटाला थोडंसं तूप लावून घेऊन साईडला ठेवून द्यायचं. कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं. त्यामध्ये पूर्ण एक गच्च वाटी भरून असा गूळ घालायचा. आपण बिना पाकाची चिक्की बनवत आहोत. गूळ एकसारखं हलवत फक्त वितळून घ्यायचं आहे, पाक न करता. आणि त्यामध्ये गूळ आता पूर्ण वितळून झाला, त्यामध्ये कूट घालायचा, मिक्स करून घ्यायचं आणि तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं. पॅचुल्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने वडी छान अशी सेट करून घ्यायची. हलकीशी गरम असताना कट पाडून घ्यायचे आणि पूर्ण थंड झाल्यावर वडी बघा किती अशी सुंदर होते. काढून बघूया. अतिशय सुंदर अशी वडी झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी एवढी सुंदर अशी ही वडी झालेली आहे. बघा किती सुंदर अशी वडी झालेली आहे, खुसखुशीत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.